संघटनेचा ताक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, ताक साहब तुम आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकांना नोकरी मिळालीच पाहिजे, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचा, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना सातारा जिल्हा आपण उद्या 6 तारखेला राज्यस्तरीय आंदोलन घेतलेले आहे। हा महाराष्ट्रभर आंदोलन केलेलं आहे। हा आंदोलन एवढ्यासाठी घेण्यात आलेला आहे, सफाई कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत। गेले कित्येक वर्षापासून सफाई कर्मचाऱ्यांची बरीचशीच कामं रेंगाळलेली आहेत। आम्ही गेले 2-3 वर्षापासून 1 लाख नोकर भरती व्हावी हा एक त्यात मुद्दा टाकलेला आहे आणि कंत्राटी पद्धत पूर्णपणे थांबवावी आणि आता पण जे कंत्राटी पद्धतीत जे लोक कामं करत आहेत त्यांना त्या समाविष्ट करून घ्यावे परमनंट पद्धतीने, म्हणून हा आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि हे आंदोलन जे आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंगजी टाक यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आम्ही केलेलं आहे। तर उद्याचं जे आंदोलन आहे आमच्या सातारा तालुक्याचे सर्व पदाधिकारी कलेक्टर ऑफिसपाशी आम्ही एकत्र जमा होणार आहे। पण प्रथमतः आम्ही पहिले बाबासाहेबांना हार घालून तिथून तो मोर्चा आम्ही आंदोलन करत घोषणाबाजी करत कलेक्टर ऑफिसला जाऊन तिथं आंदोलन देणार आहे, आंदोलनाचं निवेदन देणार आहे। त्यातून आमच्या सफाई कर्मचाऱ्याच्या मागण्या त्वरित व्हाव्या याची आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी जर ह्या विनंतीला आमचा मान नाही दिला तर आम्ही सफाई कर्मचारी सगळ्यात मोठं आंदोलन मुंबई येथे करणार आहोत। एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी ह्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावी अशी सर्व कर्मचाऱ्यांना मला आव्हान आहे। मी अशोक मावडा, प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन। आज 6 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात सफाई कामगाराच्या संदर्भात 1 दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात कलेक्टर ऑफिससमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे। आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यात जे नगरपालिका आहे सातारा नगरपालिका तिथं एक 22 लोकांचे प्रलंबित प्रकरण आहेत। तर त्यासाठी अधिसंख्यासाठी पद मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, तो प्रस्ताव परत आलेला आहे। तर आमचे एकच म्हणणं आहे की जे 22 लोक आहेत ते जो 280चा आकृती बंद आहे त्याच्यातले ते लोक आहेत आणि त्यांच्या वारसांना याच्यापासून वंचित 10 ते 12, 15 वर्ष ठेवलेले आहे। तर त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही उद्या शासनाला कळवणार आहे। तर आमचं म्हणणं काय की जे आमच्या जिल्हाध्यक्ष बबलू सोळंकी यांनी जे आवाहन केलं आहे त्याप्रमाणे जे 22 लोक आहेत त्या लोकांनी ते जे वारस आहे आणि जे रिटायर झाले त्यांनी सगळ्यांना मिळून जास्तीत जास्त लोक आंदोलनात सहभागी व्हावे असं मी त्यांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।